brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण तुम्हाला असं वाटतं की बघा तुम्ही हे सगळे प्रश्न मांडता, पण तुम्ही शाळांची अवस्था काय? तुम्ही गेलात शाळांमध्ये? हो विद्यार्थ्यांशी बोललाय? हो तुम्ही तपासलं? हो काय काय पोरं कसे शिकतात? त्यांना काय म्हणजे आता जर समजा एक 4थीचं 5वीचं 7वीचा मुलगा आहे हो तर त्याची काय परिस्थिती आहे सध्या ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलाची? मी आजपर्यंत काय 280 ते 85 शाळेमध्ये भेटी दिल्या. सगळ्या भेटी दिल्या? भेटी दिल्या. बरं. इन कॅमेरा भेटी दिल्या, शिक्षकांच्या समवेत भेटी दिल्या, माहिती देऊन भेटी दिल्या. बरं. मला काय आढळलं, 7वीचा मुलगा आहे त्याला 24चाही पाढा येत नाही. बरं. 8वीचा मुलगा त्याला जगातले खंड सांगता येत नाही, मी कोणत्या खंडात राहतो हे माहित नाही. बरं, असं 1-2 नाही बरं का. म्हणजे समजा काहींना समजा शिक्षणामध्ये इंटरेस्ट असेल तर खेळामध्ये असला पाहिजे, ड्रॉइंग मध्ये असला पाहिजे, कशात ना कशात तो निपुण असावा, हे आम्हाला अपेक्षित आहे. शिक्षकांनी ते त्यांना शिकवावं. तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, 80% मुलांना त्यांना अपेक्षित अभ्यासक्रमच येत नाही. येत नाही? त्याच्या पुढे काय माहिती का? हा. शिक्षकांनाच येत नाही. शिक्षकांनाच येत नाही. कसं काय? त्याचं कारण सांगतो काय ते. म्हणजे तुम्ही असं चेक केलं शिक्षकांना हो, येत नाही? check केलं. काय काय म्हणजे कसं check उदाहरण? केलं ते सांगतो हा, मी. हा. उदाहरणार्थ हा. समजा आता निपुण भारत आणली आहे, सन्माननीय मोदीजींनी निपुण भारत आणली. निपुण भारत काय आहे की बाबा समजा आता दुसरीतला मुलगा तुम्ही तिसरीत पाठवता, जेव्हा तो दुसरीत शिक्षक शिकवतो तेव्हा तो दाखवतात कागदावर सगळ्या मुलांची हजेरी घेऊन की हे 20% याला येतं. हा अज्ञान आहे, याला काही येत नाही. मग ते 3 महिन्यानंतर सांगतात की मी याला तरबेज केलं, हा 40% चांगला आहे. मग 8 महिन्यानंतर ते दाखवतात की आता हा 80% चांगला आहे. बरं. आणि जेव्हा तो तिसरीत जातो तर सांगतात की 90%च्या पुढे मी त्याला चांगलं केलंय आणि तिसरीत त्याला टाकलं. मग निपुण भारत काय करते, तिसरीच्या वर्गाच्या मुलाला आल्याबरोबर, तो प्रवेश घेतल्याबरोबर दुसरीची परीक्षा घेतली जाते. बरं. दुसरीची परीक्षा जेव्हा घेतली जाते तर तो किमान 70% असावा, कारण की त्याच शिक्षकांनी त्यांना पाठवलंय. तो पुन्हा 20% ढ आहे. आणि जेव्हा तिसरीत येतो तो मुलगा तेव्हा शिक्षक त्याच्या एंट्रीच्या वेळेस दाखवतात की हा 20%, याला 80% काही येत नाही. म्हणजे तो शिक्षक जो आहे दुसरीतला तो खराब असावा, किंवा तो चुकीचा असावा, किंवा हा चुकीचा असावा. मग मी शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या. शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या ऑनलाईन. म्हणजे त्यांना विचारलं परीक्षा त्यांचे, तर ते सांगून लागले, मुद्दाम कॅमेरा बाजूला करू लागले. मग ते मला ऑफिसला घेऊन जाऊ लागले. असे एक नाही बरं का, कित्येक जण. काय काय प्रश्न आणि विचारले? तेच टीटी मध्ये त्यांना मी पाढे विचारले. बरोबर आहे. त्यांना मी विचारलं की तुमच्या ह्या खिशामध्ये मोबाईल आहे का? उदाहरणार्थ तो मोबाईल निघाला. बरोबर आहे. त्याला मी सांगितलं इतिहासाच्या मध्ये तुम्ही आतापर्यंत किती अभ्यास घेतला? ठीक आहे, इतक्या हा धडा तुम्ही घेतला. ह्या धड्यामध्ये काय याचा मेन जिस्ट आहे की तुम्ही वाटेल तुम्ही सांगा की कोणता प्रश्न मी विचारू. जे खाली प्रश्न आहेत ते साहेब, त्यांना 40% शिक्षकांना काहीच आलं नाही. साहेब, त्यांना मी स्पेलिंग विचारल्या, स्पेलिंग सुद्धा त्यांना आल्या नाही. ज्या अपेक्षित होत्या त्या सुद्धा स्पेलिंग आल्या नाही. आणि म्हणून आता टीईटी घेऊ लागले. टीईटीचा दुसरा अर्थ काय आहे? टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे शिकवता मुलांना तीच परीक्षा आहे, काही फार अवघड नाहीये. आता जे हे सगळं जण आंदोलन वगैरे करतायत, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधातलं आंदोलन आहे ते. म्हणजे काय, गेले हेच होते शिक्षक लोक त्यांच्या विरोधात की आम्ही हे परीक्षा देणार नाही, ते परीक्षा देणार नाही. उलट देशाला लागू केली सुप्रीम कोर्टाने. काय सांगितलं, सरकारने काय बाजू मांडितली की बा सिंपल आहे, आम्ही जे शिकवतो त्याच्या टेस्ट घेतोय. आणि ते का घेतोय त्याचं कारण सांगतो मी. सर, आश्चर्य वाटेल तुम्हाला, आमच्याकडे सध्या 7 लाख शिक्षक आहे. 7 lakhs पूर्ण मिळून, प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणून 2 लाखाच्या आसपास बोगस शिक्षक आहेत. बोगस म्हणजे असे की ज्यांनी डीएड बीएड करताना बोगस प्रमाणपत्र घेऊन टाकले. कसं? टीटी का, त्या कॉलेजच्या फॅक्टरी निघाल्या होत्या. जेव्हा डीएड बीएड सुरू झालं तेव्हा काही नेत्यांनीच हे कॉलेजेस तुम्ही उघडले होते. बरोबर आहे. डीएड बीएड करताना त्यांना परीक्षा न देताच किंवा सामूहिक कॉपी करून डीएड बीएड बनवल्या गेले त्यांना. मी का बोलतोय की डीएड बीएड बोगस आहे म्हणून? ते जेव्हा शिकवायला लागले तेव्हा त्यांना त्याच परीक्षा घेतल्या तर ते फेल व्हायला लागले. त्यांना स्पेलिंग येत नव्हती त्यांना. साधे मी तेव्हा त्यावेळेला मी जेव्हा गेलो त्या औरंगाबाद होतं समजा. औरंगाबादला ते एयूच्या ठिकाणी ए आर ए. आता औरंगाबाद म्हटल्यावर तुम्ही हळूहळू बोलू शकता. बरोबर आहे की नाही. किंवा त्याची समजा घृष्णेश्वर आहे. आता म्हणजे घृष्णेश्वरची स्पेलिंग आहे, शिक्षकांना यायला पाहिजे ना ती किमान, किंवा ते जे शिकवतायत ते त्यांना यायला पाहिजे, इतकंच म्हणतोय मी. बरोबर आहे की नाही.